नमस्कार मित्रांनो, 365 डेज ट्रेडिंग चॅलेंजमधला आज आपला 5वा दिवस होता आणि आतापर्यंत जर ओव्हरऑल पाहायला गेलं तर माझा टोटल 550 रुपये आपण लॉसमध्ये आहोत. त्याच्यामध्ये आपले 2 दिवस जे होते ते प्रॉफिटेबल गेले होते आणि 2 दिवस लॉसमध्ये गेले होते. ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर आपण लॉसमध्ये होतो, पण आज मी 2 ट्रेड घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये जी पहिली ट्रेड घेतली होती ती पी साईडची घेतली. त्याच्यामध्ये मी 3780 रुपये प्रॉफिट बुक केला होता आणि दुसरी जी ट्रेड घेतली त्याच्यामध्ये मी 820 रुपये लॉस बुक केला, जिथं आपला स्टॉप लॉस हिट झाला होता. त्यामुळे आपण तिथून एक्झिट पडल्यानं आपला जर आजचा ओव्हरऑल प्रॉफिट पाहायला गेलं तर 2960 रुपये झाला आहे. त्याच्यामधले 200-250 रुपये जर चार्जेस सोडले तर आपला पुढचा प्रॉफिट आहे. आता तुम्हालाही वाटत असेल 50,000 कॅपिटल आहे, पण प्रॉफिट खूप छोटे आहेत. ॲक्च्युली पाहायला गेलं तर मी पूर्ण रिस्क मॅनेज करून ह्या ट्रेड घेतो आहे. मी जास्त लॉटमध्ये काम करत नाही. आता मी एकच लॉटमध्ये काम करतो आहे, कारण की आपलं कॅपिटल जे आहे ते आपल्याला वाचून ट्रेड म्हणजे करायचे पुढे. तर आपल्याला ते कॅपिटल पूर्ण गेलं पाहिजे, आपल्याला ते इन्क्रीज करायचं ना की डिक्रीज करायचं आहे. त्यामुळे मी छोटे ट्रेड घेतो आहे आणि त्यानेच आपला फायदा होणार आहे. आणि पाहूयात आपण नक्की काय होतं आहे ते. आणि उद्या आणि परवा मार्केट जे आहे ना ते बंद आहे, तर मी माझे चार्ट वगैरे ते रेडी करून ठेवणार आहे. कदाचित मी व्हिडिओसुद्धा पोस्ट करू शकतो. तर ठीक आहे, पाहूयात आपण बाकीचे काय होते.